Good morning, students. Today we are going to learn Gibbs energy. So the Gibbs energy is denoted by a letter capital G. Capital G ने आपण Gibbs energy denote करतो. Okay. In previous lecture we have seen the second law of thermodynamics. Okay. कालच्या पिरियड मध्ये second law of thermodynamics पाहिलेला आहे. तर त्या सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ने काय सांगितलेलं होतं? द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स स्टेट्स दैट द टोटल एंट्रोपी ऑफ अ सिस्टम एंड इट्स सराउंडिंग इंक्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. परत ध्यानात ठेवा. द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स states that the total entropy of a system and its surrounding increases in a spontaneous process. According to second law of thermodynamics, कुठल्याही स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये टोटल एंट्रोपी म्हणजे द एंट्रोपी ऑफ अ सिस्टम अँड द एंट्रोपी ऑफ सराउंडिंग ही इन्क्रीज होते. ओके. तेच आपण मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहिलं होतं. डेल्टा एस टोटल मध्ये द एंट्रोपी ऑफ सिस्टम प्लस द एंट्रोपी ऑफ सराउंडिंग त्याला आपण डेल्टा एस टोटल म्हटलं होतं. तर that must be increased for a process to be spontaneous. Okay, so delta S total is equal to delta S system plus delta S, that is entropy change of surrounding. ओके. हे पहा आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये सिंपली हे पाहिलं होतं. द टोटल एंट्रोपी ऑफ अ सिस्टम अँड इट्स सराउंडिंग इन्क्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. तर स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये सिस्टम आणि सिस्टमची सराउंडिंग या दोन्हीच्या एंट्रोपीचं समेशन हे काय होतं? इन्क्रीज होतं. म्हणून आपण लिहिलं होतं मस्ट बी ग्रेटर दॅन 0 फॉर अ प्रोसेस टू बी स्पॉन्टेनियस. म्हणजे याला शॉर्ट मध्ये आपण काय सांगू शकतो की टोटल एंट्रोपी म्हणजे द एंट्रोपी ऑफ सिस्टम प्लस एंट्रोपी ऑफ सराउंडिंग. हे स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये काय होते? इन्क्रीज होते. म्हणजे 0 पेक्षा काय असते? ग्रेटर असते. कशासाठी? फॉर अ प्रोसेस टू बी स्पॉन्टेनियस. आता पहा मग आपल्याला कुठलीही प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे हे ठरवण्यासाठी डेल्टा एस टोटल माहित पाहिजे. आणि डेल्टा एस टोटल माहित करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी माहित पाहिजे, डेल्टा एस सिस्टम आणि डेल्टा एस सराउंडिंग. ओके. तर पहा हे डेल्टा एस सिस्टम आणि डेल्टा एस सराउंडिंग हे दोन्ही मेजर करणं डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे. आपण सिस्टमचा एंट्रोपी चेंज मेजर करू शकतो, फाइंड करू शकतो, पण सराउंडिंगचा एंट्रोपी चेंज जो आहे तो प्रॅक्टिकली डिटरमाइन करणं हे इम्पॉसिबल वाटतं आपल्याला. किंवा त्यापेक्षा वेगळ्या वर्ड्स मध्ये आपण असं सांगू शकतो की इन थर्मोडायनामिक्स द सायंटिस्ट आर इंटरेस्टेड ओनली इन द सिस्टम. की आपण सिस्टमच्या स्टडीमध्येच इंटरेस्टिंग असतो, सराउंडिंगच्या स्टडीमध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट नसतो. ओके. मग एखादी प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे हे ठरवण्यासाठी फक्त सिस्टमच्या स्टडीवरूनच ती प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे हे ठरवण्यासाठी एंट्रोपीचा क्रायटेरिया जो आहे तो सफिशियंट नाही. अँड दिस प्रॉब्लेम वॉज सॉल्व्ड बाय द अमेरिकन थेरॉटिशियन J.W. गिब्स. परत ध्यानात ठेवा एखादी प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस हे आपल्याला डेल्टा एस टोटल वरून सांगता येतं. आणि डेल्टा एस टोटल ठरवण्यासाठी आपल्याला सिस्टमची एंट्रोपी आणि सराउंडिंगची एंट्रोपी दोन्हीच्या एंट्रोपीचं समेशन करावं लागतं. ओके. पण इन थर्मोडायनामिक्स आपण फक्त सिस्टमच्या स्टडीमध्येच इंटरेस्टेड आहे, सराउंडिंगच्या स्टडीमध्ये इंटरेस्टेड नाहीये. पण फक्त सिस्टमच्या प्रॉपर्टी वरूनच आपल्याला ती प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे हे सांगणं अकॉर्डिंग टू सेकंड लॉ काय नाहीये? पॉसिबल नाहीये. म्हणून हा जो प्रॉब्लेम आहे की फक्त सिस्टमच्या थर्मोडायनामिक प्रॉपर्टी वरून ती सिस्टम स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे हे ठरवण्याचा जो प्रॉब्लेम क्रिएट झाला होता तो अमेरिकन थेरॉटिशियन J.W. गिब्स त्यांनी काय केला? सॉल्व्ह केला आणि एक नवीन कन्सेप्ट सांगितली. त्या कन्सेप्टलाच आपण म्हणतो गिब्स एनर्जी. ओके. सो द न्यू थर्मोडायनामिक प्रॉपर्टी इज introduced by J.W. Gibbs, who is actually not a chemist, who is a theoretician, and he introduces a new thermodynamic concept denoted by G and which is known as Gibbs energy. त्या G लाच आपण Gibbs energy म्हणतो, ते G वरून ॲब्रिव्हिएट करतो
and according to the JW Gibbs, G is equal to H minus Ts. So it is the definition of Gibbs energy. G म्हणजे काय? Gibbs energy. So Gibbs energy is defined as the difference between the enthalpy of a system and the product of temperature and entropy. Okay, समजलं? हे इक्वेशन म्हणजे गिब्स एनर्जीची डेफिनेशन आहे. गिब्स एनर्जी इन शॉर्ट वी कॅन से दैट गिब्स एनर्जी इज डिफाइंड ॲज H minus Ts. आता ध्यानात ठेवा, where H is the enthalpy of a system, T is the temperature and S is the entropy of the system. Okay, H enthalpy of system, S entropy of the system and T is the temperature of the system. Okay, आता परत ध्यानात ठेवा, H, T and S, enthalpy, temperature and entropy, these all are state function. हे तीनही काय आहेत? स्टेट फंक्शन आहे. If all these three are state function, then automatically Gibbs energy must be a state function. H, enthalpy, temperature आणि entropy हे तिन्ही स्टेट फंक्शन आहेत. म्हणजे गिब्स एनर्जी सुद्धा काय असायला पाहिजे? स्टेट फंक्शन्स असायला पाहिजे. आणि कुठल्याही स्टेट फंक्शन मधला चेंज, कुठल्याही स्टेट फंक्शन मधला चेंज हा फक्त आपल्याला माहिती आहे कशावर डिपेंड असतो? ओनली ऑन द इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. ओके, ध्यानात ठेवा सिंपली एन्थाल्पी, टेम्परेचर, एन्ट्रोपी तिन्ही आपल्याला माहिती आहे. तेव्हा स्टेट फंक्शन म्हणजे गिब्स एनर्जी सुद्धा काय असणार आहे? स्टेट फंक्शन असणार आहे. आणि कुठल्याही स्टेट फंक्शन मधला चेंज हा फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवरच काय असतो? डिपेंड असतो. मग ध्यानात ठेवा, आपण लिहितो चेंज इन गिब्स एनर्जी इज इक्वल टू डेल्टा H मायनस T इनटू डेल्टा S. आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. ओके, मग आपण इथं ब्रॅकेट मध्ये सांगू शकतो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर की जर सिस्टमचे टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असतील तर चेंज इन गिब्स एनर्जी दॅट इज डेल्टा G इज गिवन ॲज डेल्टा H मायनस T इनटू डेल्टा S. ओके, तर ध्यानात ठेवा गिब्स एनर्जी इज डिफाइंड ॲज G is equal to H minus Ts. ओके, एन्थाल्पी, टेम्परेचर अँड एन्ट्रोपी तिन्ही स्टेट फंक्शन आहेत. म्हणून चेंज इन गिब्स एनर्जी दॅट इज डेल्टा G ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा H मायनस T इनटू डेल्टा S. ओके, समजलं फ्रेंड? इन शॉर्ट ध्यानात ठेवा, व्हॉट इज गिब्स एनर्जी? गिब्स एनर्जी इज डिफाइंड ॲज the difference between the enthalpy of a system and the product of temperature and entropy, that is G is equal to H minus Ts. It is the definition of entropy. Okay, आता ध्यानात ठेवा entropy हे state function आहे. So delta G is equal to delta H minus T into delta S at constant temperature and pressure. समजलं फ्रेंड? ओके, आता पहा या गिब्स एनर्जी वरून आपल्याला ठरवायचे कि whether the process is a spontaneous or non spontaneous. किती प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे का ती प्रोसेस नॉन स्पॉन्टेनियस आहे हे आपल्याला कशावरून ठरवायचं? या गिब्स एनर्जी. समजलं? सो परत पहा, आपण इथपर्यंत एक पाहिलेलं होतं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, आता ध्यानात ठेवा डेल्टा S टोटल इज इक्वल टू डेल्टा S सिस्टम प्लस डेल्टा S सराउंडिंग हे आपल्याला माहिती आहे. ओके, आणि जेव्हा आपण फक्त डेल्टा S च लिहिलं तर आपण सिस्टम साठी फक्त काय लिहितो? डेल्टा S एन्ट्रोपी चेंज ऑफ द सिस्टम. आपण सिस्टम SY सबस्क्रिप्ट जे लिहिलेलं आहे ते आपण काय करतो? निग्लेक्ट करतो आणि सराउंडिंग साठी लिहितो. ओके, सो डेल्टा S सिस्टम जे ते सिस्टमचं SY हे सबस्क्रिप्ट जे ते आपण लिहित नाही. ओके, मग आपण इथं जर SY कॅन्सल केलं तर फक्त काय ठेवतो आपण इथे? डेल्टा S. डेल्टा S अलोन स्टँड्स फॉर द एन्ट्रोपी चेंज ऑफ द सिस्टम. ओके, सबस्क्रिप्ट SY नाही दिलं म्हणजे ते कशाला स्टँड करतं? सिस्टमला. प्लस डेल्टा S सराउंडिंग. ओके, म्हणजे सिस्टमची एन्ट्रोपी आणि सराउंडिंगची एन्ट्रोपी दोन्हीचं समेशन काय इक्वल असणार आहे? डेल्टा S टोटल. डेल्टा S टोटल म्हणजे द टोटल एन्ट्रोपी चेंज ऑफ द युनिवर्स. ओके, आता पहा आपण पाहिलं होतं इज ग्रेटर दॅन 0 फॉर अ प्रोसेस टू बी स्पॉन्टेनियस अकॉर्डिंग टू द कशानुसार? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार. ओके, सो इथपर्यंत पाहिलं आपण. आता पहा आपण इन प्रिव्हियस पिरियड पाहिलं होतं डेल्टा S. व्हॉट इज क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एन्ट्रोपी? द चेंज इन एन्ट्रोपी ऑफ सिस्टम इज इक्वल टू द
heat supplied to the system in a reversible manner, okay, divided by the temperature at which the change occurs. आपण एंट्रोपीची क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन पाहिली होती अगोदरच्या लेक्चरमध्ये. द चेंज इन एंट्रोपी ऑफ अ सिस्टम is equal to the heat supplied to the system in a reversible manner divided by the temperature at which the change occurs. ओके, मग आता हीच कन्सेप्ट आपल्याला यूज करायची. आता क्यू रिव्हर्सिबल म्हणजे काय? हीट. आणि हीट ऑफ रिॲक्शनलाच आपण काय म्हणतो? जर एखाद्या सिस्टमला रिव्हर्सिबल मॅनर मध्ये आपण हीट सप्लाय केलेली असेल तर हीट ऑफ रिॲक्शन म्हणजेच काय असतं? एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. म्हणून आपण डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल डिवाइडेड बाय टी याच्या ऐवजी लिहू शकतो क्यू रिव्हर्सिबलला आपण डेल्टा एच ने सबस्टिट्यूट करतो. ओके, सो डेल्टा एच म्हणजे काय? एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन. आणि एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शनला आपण काय म्हणतो? हीट ऑफ रिॲक्शन. ओके, सो डेल्टा एच डिवाइडेड बाय टी. डेल्टा एच म्हणजेच काय? एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन किंवा चेंज इन एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. ओके, आणि हीटच्या ऐवजी आपण काय यूज केलं? डेल्टा एच यूज केलं. ओके, त्यानंतर हीट ऑफ रिॲक्शन म्हणजेच काय असते? एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. सो क्यू रिव्हर्सिबल इज रिप्लेस्ड बाय डेल्टा एच. आता त्यानंतर जर सिस्टमनं ची एन्थॅल्पी चेंज प्लस डेल्टा एच असेल म्हणजे काय? सिस्टमनं ची जेवढी एनर्जी सिस्टमनं काय केली? गेन केली, तेवढी सराउंडिंग काय करते? लॉस करते. कारण सिस्टम ही कोणाकडून गेन करते? एनर्जी फ्रॉम द सराउंडिंग. मग जर सिस्टमची एन्थॅल्पी प्लस असेल तर ऑन द सेम टाइम सराउंडिंगची एन्थॅल्पी काय असते? मायनस डेल्टा एच. त्यानंतर एन्थॅल्पी काय? व्हॉट इज एन्थॅल्पी? एन्थॅल्पी इज द समेशन, ग्रँड समेशन ऑफ द एनर्जीज. आपण पाहिलं होतं व्हॉट इज एन्थॅल्पी. एच इज डिफाइन्ड ॲज यू प्लस पी. ओके, म्हणजे एन्थॅल्पी ऑफ अ सिस्टम इज डिफाइन्ड ॲज द इंटरनल एनर्जी. एन्थॅल्पी ऑफ अ सिस्टम इज डिफाइन्ड ॲज द सम ऑफ द इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टम अँड द एनर्जी इक्विव्हॅलेंट टू प्रेशर व्हॉल्यूम वर्क. की प्रेशर आणि व्हॉल्यूममुळे क्रिएट झालेलं वर्क. वर्क सुद्धा कायचा फॉर्म आहे? एनर्जीचा आहे. म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, वर्क, एनर्जी आणि इंटरनल एनर्जी या दोन्ही एनर्जीचं म्हणजे एनर्जी, सगळ्या एनर्जीचं ग्रँड समेशन म्हणजे काय होतं? एन्थॅल्पी होतं. आणि मग आता ध्यानात ठेवा, जर सिस्टमची एन्थॅल्पी इन्क्रीज झाली तर सिस्टम कोणाकडून गेन करते? सराउंडिंग कडून. मग सिस्टम जेवढी एनर्जी इन्क्रीज होईल तेवढी एनर्जी कोणाची लॉस होणार आहे? सराउंडिंगची. मग सिस्टमचा एन्थॅल्पी चेंज हा प्लस असेल तर सराउंडिंगचा एन्थॅल्पी चेंज काय असतो? मायनस. समजलं? मग आपण पहा, जर सिस्टमची एंट्रोपी किती असेल? डेल्टा एच सिस्टम इज इक्वल टू डेल्टा एच डिवाइडेड बाय टी असेल तर सराउंडिंगची एंट्रोपी किती असेल? डेल्टा एस सराउंडिंग, एस यू डबल आर. ओके, मस्ट बी इक्वल टू मायनस डेल्टा एच डिवाइडेड बाय टी. हे काय केलं पहा आपण. परत ध्यानात ठेवा ते इक्वेशन. सिस्टमची एन्थॅल्पी काय असते? व्हॉट इज द एन्थॅल्पी चेंज ऑफ सिस्टम? डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा एच डिवाइडेड बाय टी. चेंज इन एंट्रोपी ऑफ सिस्टम किती असते? डेल्टा एच डिवाइडेड बाय टी. ओके, मग सिस्टमनं जर सिस्टमचा एन्थॅल्पी चेंज प्लस डेल्टा एच असेल, ओके, तर सराउंडिंगचा एन्थॅल्पी चेंज किती असणार आहे? मायनस डेल्टा एच. आणि दोन्ही वेळेस सिस्टम आणि सराउंडिंगचं टेम्परेचर काय असणार आहे? सेम. सिम्प्लिफाय या रूममध्ये आपण एखाद्या ऑब्जेक्टनं एनर्जी जर काय केली? गेन केली, तर तो त्याला जेवढी एनर्जी गेन केली ती कोणाकडून गेन केली आहे? सराउंडिंग कडून. सिस्टमनं 10 किलो जूल हीट काय केली? गेन केली, तर ती सराउंडिंग कडून गेन केली. म्हणजे सराउंडिंगची एनर्जी किती असणार आहे? मायनस 10 किलो जूल. आणि सिस्टमचा एनर्जी चेंज किती असणार आहे? प्लस 10 किलो जूल. म्हणजे सिस्टम जेवढी एनर्जी गेन करते ती कोणाकडून गेन करते? सराउंडिंग कडून. मग सिस्टमनं गेन केलेला एनर्जी किती असेल? प्लस डेल्टा एच. तर सराउंडिंगचा किती असणार आहे? मायनस डेल्टा एच. म्हणून आपण पहा सिस्टमचा एन्थॅल्पी एंट्रोपी चेंज किती असतो? डेल्टा एच डिवाइडेड बाय टी. तर त्याच वेळी सराउंडिंगचा एन्थॅल्पी चेंज किती असणार आहे? मायनस डेल्टा एच डिवाइडेड बाय टी. ओके, आता पहा, जर आपण ही डेल्टा एच सराउंडिंगची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट केली, याला इक्वेशन 1 कन्सिडर केलं, इट इज इक्वेशन नंबर 2. ओके, put the value of equation 2 in equation 1. Therefore we can say that delta S total
delta S total is equal to, okay, delta S system, delta S S y S नाही दिलं म्हणजे कशाला स्टँड करतं ते सिस्टमला. ओके, इथं साइन काय प्लस डेल्टा एस सराउंडिंग, डेल्टा एस सराउंडिंगची व्हॅल्यू काय असते इन ब्रॅकेट मायनस डेल्टा एच डिवाइडेड बाय टी. ओके, म्हणजे पहा डेल्टा एस सराउंडिंगची व्हॅल्यू किती आलेली आहे मायनस डेल्टा एच डिवाइडेड बाय टी. आपण ती ॲज इट इज नोट केली म्हणजे डेल्टा एस सराउंडिंगची व्हॅल्यू ठेवली. ओके, प्लस काय तर डेल्टा एस सिस्टम. आता या ब्रॅकेटला जर सॉल्व केलं आपण ते प्लस मायनस ओव्हरऑल आपण काय लिहू शकतो मायनस डेल्टा एच डिवाइडेड बाय टी. ओके, कळालं तर डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टम मायनस डेल्टा एच डिवाइडेड बाय टी. आता ध्यानात ठेवा this equation gives the relationship between Gibbs energy and spontaneity. कसं ते पहा या इक्वेशनला आपण सॉल्व केलं, फर्दर केलं जर तुम्ही पूर्णपणे काय केलं सॉल्व केलं किंवा इन शॉर्ट आपण -3 ने या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं, या इक्वेशनला आपण -3 ने काय केलं मल्टिप्लाय केलं. ओके, देन वी कॅन राइट दॅट देयरफॉर -t into डेल्टा एस टोटल. काय केलं आपण डेल्टा एस टोटलला -t into डेल्टा एस टोटल म्हणजे पूर्ण इक्वेशनला -t ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं इज इक्वल टू इथं सुद्धा काय होईल -t into डेल्टा एस. इथं परत साइन काय मायनस, मग आता -t ने मल्टिप्लाय करायचं मायनस मायनस काय होईल प्लस. ओके, टी काय होईल कॅन्सल, काय राहील फक्त इथं डेल्टा एच. ओके, समजलं ना काय केलं हे पहा या इक्वेशनला आपण ओव्हरऑल -3 ने मल्टिप्लाय केलं, -3 या पूर्ण इक्वेशनला आपण काय केलं मल्टिप्लाय केलं तर काय होईल -t into डेल्टा एस टोटल इज इक्वल टू -t into डेल्टा एस मायनस मायनस काय होईल प्लस. ओके, तर -t into डेल्टा एच डिवाइडेड बाय टी, टी गेट कॅन्सल होईल फक्त काय मायनस मायनस काय होईल प्लस डेल्टा एच. ओके, समजलं. या इक्वेशनला आपण काय केलं मल्टिप्लाय बाय द -t ने आपण या पूर्ण या इक्वेशनला काय केलं मल्टिप्लाय केलं तर या फॉर्म मध्ये आपण त्याला काय करू शकतो रिअरेंज करू शकतो. ओके, आता पहा हे मायनस हे प्लस आहे, रिअरेंज करा पॉझिटिव्ह अगोदरला निगेटिव्ह नंतरला यालाच आपण काय लिहू शकतो डेल्टा एच -t into डेल्टा एस. ओके, so -t into delta s total is equal to काय येईल -t into delta s total is equal to delta h -t into delta s. इथपर्यंत आलं. आता पहा व्हॉट इज द व्हॅल्यू डेल्टा h -t into delta s. ही व्हॅल्यू कशाची यस करेक्ट, इट इज द गिब्स एनर्जी चेंज. डेल्टा h -t into delta s म्हणजे काय असतं डेल्टा g असतं म्हणून आपण लिहू शकतो. ओके, बट डेल्टा g इज इक्वल टू डेल्टा g ची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू द डेफिनेशन काय ते डेल्टा h -t into डेल्टा s. हे माहिती आहे आपल्याला. ओके, या दोन इक्वेशन वरून काय लिहू शकतो आपण डेल्टा h -t into डेल्टा s एवढी व्हॅल्यू कशी असते डेल्टा g ची. देयरफॉर वी कॅन से दैट माइनस in short delta g is equal to delta h minus t into delta s एवढी व्हॅल्यू कशाची डेल्टा g ची. मग डेल्टा g is equal to काय येतं -t into डेल्टा s कुठलाही पण टोटल. समजलं -t into डेल्टा s total is equal to delta h minus t into delta s, but delta g is equal to काय असतं delta h minus t into delta s. मग आपण डेल्टा h minus t into डेल्टा s एवढ्या ठिकाणी काय लिहिलं डेल्टा g is equal to काय येतं -t into डेल्टा s total. ओके, हे इक्वेशन वर कॉन्सन्ट्रेशन करा. व्हॉट द इक्वेशन इंडिकेट्स, हे इक्वेशन काय इंडिकेट करतं साइन वर कॉन्सन्ट्रेशन करा. पहिली गोष्ट एक कन्फर्म होते आपल्याला डेल्टा g चा साइन प्लस आहे तर t into डेल्टा s याचा साइन काय मायनस आहे. परत एक इंटरेस्टिंग गोष्ट ध्यानात ठेवा टेम्परेचर नेव्हर बी अ निगेटिव्ह क्वांटिटी.
की टेम्परेचर हे कधीही निगेटिव्ह नसतं. इन केल्विन, ध्यानात ठेवा, आपण डिग्रीमध्ये म्हणतो -20 केल्विन, 20 डिग्री सेल्सिअस, 30 डिग्री सेल्सिअस, पण अर्थवरचं जे मिनिमम टेम्परेचर आहे त्याला आपण काय म्हणतो 0 केल्विन. ओके, 0 केल्विन पेक्षा कमी टेम्परेचर कधीच होत नाही. जे मिनिमम टेम्परेचर आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे 0 केल्विन. मग केल्विन मध्ये टेम्परेचर निगेटिव्ह कधीच नसतं. म्हणजे या इक्वेशन मध्ये मायनस साइन टेम्परेचरचा असू शकत नाहीये. मग हे मायनस साइन टेम्परेचरचं जर नसेल तर दिस निगेटिव्ह साइन मस्ट बी डेल्टा एस टोटल. हे निगेटिव्ह साइन कोणाचं असणार आहे डेल्टा एस टोटलचं असणार आहे. मग डेल्टा एस टोटल जर मायनस असेल तर त्याच वेळी त्या सिस्टमची डेल्टा जी काय असते प्लस असते. सो दिस इक्वेशन कन्फर्म्स डेल्टा जी आणि डेल्टा एस टोटल या दोन्हीचे साइन अपोजिट असतात. इट इज द रिलेशनशिप बिटवीन गिब्स एनर्जी अँड एंट्रोपी. ओके, कुठल्याही प्रोसेस साठी ध्यानात ठेवायचं जर डेल्टा जी काय असेल पॉझिटिव्ह असेल, ओके, या इक्वेशन नुसार, तर टेम्परेचर हे निगेटिव्ह कधीच नसतं. म्हणजे हे निगेटिव्ह साइन कोणाचं आहे डेल्टा एच आहे. तर आपण सांगू शकतो फॉर द सेम सिस्टम at same condition delta, if the delta G is positive then delta S total is a negative. एखाद्या सिस्टम साठी डेल्टा जी जर पॉझिटिव्ह असेल तर त्याच वेळी त्या सिस्टम साठी डेल्टा एस टोटल काय असतं निगेटिव्ह असतं. सो दिस इक्वेशन गिव्स द रिलेशनशिप बिटवीन द गिब्स एनर्जी अँड डेल्टा एस टोटल. समजलं ना? मग आता पहा फ्रॉम धीस आर्ग्युमेंट्स, या आर्ग्युमेंट वरून आपण काय सांगू शकतो की आपण याच्या अगोदर पाहिलेले की जर एखाद्या प्रोसेस साठी आपण हे पाहिलं होतं इन लास्ट लेक्चर, डेल्टा एस टोटल जर ग्रेटर दॅन 0 असेल, डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन काय असेल 0 असेल तर प्रोसेस काय असते स्पॉन्टेनियस. पाहिलं ना? मग आता या ध्यानात ठेवा या इक्वेशन नुसार जर डेल्टा एस टोटल काय असेल निगेटिव्ह तर डेल्टा जी काय असतं पॉझिटिव्ह, आणि डेल्टा एस टोटल जर ग्रेटर दॅन 0 हे जर पॉझिटिव्ह असेल तर याचं साइन आपण काय केलं चेंज केलं. दोन्ही साइडचे साइन चेंज केल्यावर काय होईल मायनस डेल्टा जी इज इक्वल टू मायनस काय होईल इकडे प्लस होईल टी इनटू डेल्टा एस टोटल. साइन आपण या इक्वेशनचे काय केले चेंज केले. तर या फॉर्म मध्ये लिहिता येतं आपल्याला की आपण मायनस साइन इकडे आणलं टी इनटू डेल्टा एस टोटल, की डेल्टा एस टोटल पॉझिटिव्ह आहे म्हणजे 0 पेक्षा काय ग्रेटर आहे, तर त्याच वेळी डेल्टा जी काय असतं निगेटिव्ह म्हणजे 0 पेक्षा काय असतं लेस. या कंडिशन जर आपण इथे अप्लाय केल्या की जर डेल्टा एस टोटल काय असेल ग्रेटर दॅन 0 तर प्रोसेस कशी असते स्पॉन्टेनियस असते ना. मग डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन 0 असेल तर त्याच वेळी त्या सिस्टमचं डेल्टा जी हे काय असतं डेल्टा एस आणि डेल्टा जी काय आहेत अपोजिट साइनचे. मग डेल्टा जी काय असणार आहे लेस दॅन 0, देन द प्रोसेस इज स्पॉन्टेनियस. ध्यानात ठेवा ज्या प्रोसेस साठी डेल्टा जी इज काय असेल लेस दॅन 0 ती प्रोसेस कशी असते स्पॉन्टेनियस. त्याच्या अपोजिट सेकंड कंडिशन जर डेल्टा जी इज ग्रेटर दॅन 0 असेल, डेल्टा जी इज ग्रेटर दॅन 0 तर त्या प्रोसेस साठी पहा जर डेल्टा जी इज ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर डेल्टा एस काय असतं निगेटिव्ह असतं. डेल्टा एस निगेटिव्ह आहे म्हणजे 0 पेक्षा लेस असते तेव्हा ती प्रोसेस कशी असते नॉन स्पॉन्टेनियस. द प्रोसेस इज नॉन स्पॉन्टेनियस. ओके, ध्यानात ठेवा डेल्टा जी इज लेस दॅन 0 असेल तर प्रोसेस कशी असते स्पॉन्टेनियस, आणि डेल्टा जी इज ग्रेटर दॅन 0 असेल तर प्रोसेस कशी असते नॉन स्पॉन्टेनियस. आणि तिसरी कंडिशन जर डेल्टा जी इज इक्वल टू 0 असेल लाइक डेल्टा एस टोटल 0 असेल तर प्रोसेस कशी असते ॲट इक्विलिब्रियम. मग इथं तीच कंडिशन इफ डेल्टा जी इज इक्वल टू 0 द प्रोसेस इज ॲट इक्विलिब्रियम. ओके, या तीन कंडिशन ध्यानात ठेवा. इफ डेल्टा जी इज लेस दॅन 0 द प्रोसेस इज स्पॉन्टेनियस. If delta G is greater than 0 then the process is non-spontaneous, and if delta G is equal to 0 the process is at equilibrium. हे कशावरून कंक्लुजन केलं आपण तर या इक्वेशन वरून
की जर डेल्टा जी पॉझिटिव्ह असेल तर डेल्टा एस टोटल काय असतं निगेटिव्ह, किंवा डेल्टा जी जर निगेटिव्ह असेल तर डेल्टा एस टोटल काय असतं पॉझिटिव्ह. म्हणजे डेल्टा जी आणि डेल्टा एस टोटल या दोन्हीचे रिलेशन कसे आहेत अपोजिट आहेत. मग आपण काल डेल्टा एस टोटल वरून जे साइन कन्क्लुजन केले होते तेच आपण कशावरून केले डेल्टा जी वरून. ओके, सो इट इज द क्रायटेरिया. जर एखाद्या सिस्टमचा एंट्रोपी गिब्स एनर्जी काय असेल लेस दॅन 0 तर प्रोसेस स्पॉन्टेनियस. जर सिस्टमची गिब्स एनर्जी चेंज इन गिब्स एनर्जी काय असेल ग्रेटर दॅन 0 तर प्रोसेस कशी असते नॉन स्पॉन्टेनियस. आणि जर डेल्टा जी इज इक्वल टू 0 असेल तर प्रोसेस इज ॲट इक्विलिब्रियम. समजलं फ्रेंड? ओके, रिमेनिंग वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. राहिलेलं आपण पुढच्या पिरियड मध्ये कंटिन्यू करू. ओके.